नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत वाचन प्रेरणा दिन. आमच्या हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेत साजरा केलेला उपक्रम वाचन प्रेरणा दिनानिमित्त. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त, म्हणजे 15 ऑक्टोबर या दिवशी. वाचन प्रेरणा दिन आमच्या हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेत साजरा केला गेला, परंतु विशेष आकर्षण होतं बालभारती याचा लोगो. आणि त्याचबरोबर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी बालभारतीची 1ली ते 4थीची पुस्तकं उपलब्ध करून ठेवण्यात आली होती. ती देखील 1968 पासून ते 2023 पर्यंतची सर्व इयत्ता 1ली ते 4थीची पुस्तके, म्हणजे जुन्यापासून, म्हणजे आपली पुस्तके, आपल्या आईवडिलांची पुस्तके आणि आत्ता जी मुलं शिकत आहेत त्यांची पुस्तके. खूप मजा केली मुलांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी. ती पुस्तके वाचली आणि आपल्या शाळेत गेले, आपल्या शालेय जीवनात ते गेले. या बालभारतीच्या पुस्तकासाठी, या उपक्रमासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री उरमोडे सर यांनी खूप मेहनत घेतली आणि ही कल्पना सुचवली आणि त्याला या ठिकाणी अंमलात आणली गेली. त्याचबरोबर खूप सारे उपक्रम या ठिकाणी आमच्या शाळेत साजरे केले गेले. वाचन कट्टा आणि इयत्ता 1लीसाठी वेगवेगळे उपक्रम आणि 2रीसाठी, 3रीसाठी, 4थीसाठी वाचनालयात वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी आज मुलांनी अनुभवल्या आणि खूप आनंद घेतला. तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ मी तयार केलेला आहे. या कार्यक्रमात विशेष म्हणजे आमच्या शाळेचे, आमच्या शेजारच्या शाळेचे सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि तज्ज्ञ मार्गदर्शक आणि समाजसेवक श्री हिरंब कुलकर्णी सर यांनी देखील आमच्या शाळेला भेट दिली आणि पुस्तकाबद्दल माहिती घेतली आणि बालभारतीचे पुस्तकं या ठिकाणी त्यांनी देखील पाहिले. चला तर मग आपण जाऊया आणि पूर्ण व्हिडिओ पाहूया. आपल्याला जर बालभारतीची पुस्तके PDF स्वरूपात पाहिजे असतील तर खाली लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते PDF डाउनलोड करू शकता, PDF घेऊ शकता आणि शाळेला भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला ती प्रत नक्की वाचायला भेटणार आहे. चला तर व्हिडिओ पाहूया.
एकात एक अक्षर लिहायचं. आताच पुस्तक तसं नाही. कसं काय? हां, म्हणजे हे पुस्तक करता विचार गोष्टी चांगल्या. तिकडं पण आहेत. 8, 9, 10, 8, 9, 10 वर्ष. दहा वर्षांनी चेंजेस झाले. पट्ट्या मांडल्या नाही एकदा परत. माजी राष्ट्रपती कैलासवासी APJ अब्दुल कलाम साहेब यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस असतो आणि या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण भारतामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे अतिशय तुमच्यासारखे गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत वर्तमानपत्र घर टू घर टाकीत मोलमजुरी करून शिक्षण त्यांनी घेतलं आणि भारताचं सर्वोच्च जे शास्त्रज्ञामधील पद आहे असं शास्त्रज्ञ ते झाले. ते फक्त वाचनाने झाले आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखंच आपणही सगळ्यांनी जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. तुम्ही देखील सगळ्यांनी वाचनाने सुसंस्कृत होऊन APJ अब्दुल कलाम साहेब यांच्यासारखं आपलं नाव, आपल्या शाळेचं नाव मोठं केलं पाहिजे अशा शुभेच्छा या निमित्ताने मी देतो. आज आपल्याकडे आपल्या शाळेचे चेअरमन आदरणीय सारडा साहेब आलेले आहेत. त्यांचं आपण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. तुम्ही वाचलं ना आता सगळ्यांनी? किती जणांनी वाचलं? बोट ठेवून वाचलं ना? मी वर्गात येणार आहे आता. दुसरीच्या वर्गात आलो होतो का मी? कोणत्या आता कच्याही वर्गात जाणार आहे. बचा वर्ग घेतलेला आहे, अचा वर्ग पण घ्यायचा आहे आपल्याला. अजून तुम्हाला प्रत्येकाला वाचन आलं पाहिजे. वाचनासाठी वाचनालयात जाता की नाही तुम्ही? कोण कोण वाचनालयात गेलो होतं? हात वर करून द्या, सांगा. वा, तिथं पण कार्ड वाचले का पुस्तक वाचले? काय वाचलं? कार्डच वाचले, अजून पुस्तक वाचलं पाहिजे. आता साहेबांनी पाहिलं पहिलीच्या वर्गातले मुलं एकदम छान वाचत होते. तुम्ही सुद्धा छान वाचलं पाहिजे. लवकर आता पुस्तक मोठाल्या अक्षर आहेत, मोठाली अक्षरं वाचायची. मग हळूहळू तुम्हाला देखील पुस्तकं वाचता येतील चांगल्या. बालमित्रांनो,
सरांनी आत्ता सांगितलंच की आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांच्या जन्मतिथीनिमित्त हे वाचन प्रेरणा दिवस आहे. पण हे फक्त आजच्या पुरतं नाही आहे, आपल्याला रोजच वाचन करायचं आहे. आणि रोज वाचन करता करता आपल्या ज्ञानात निश्चितच एक स्मरणशक्ती जी ज्याला म्हणतो आपण, ती आपली स्मरणशक्ती वाढते. वाचन हा शब्द कसा तयार झाला माहिती आहे का तुम्हाला? वचन, वचनापासून वाचन तयार झाला. वचन म्हणजे काय करतो आपण? शपथ घेतो. तर आपण शपथ घेतो, तर शपथ म्हणजे शतशः पूर्ण करणार अशी आपण शपथ घेतो. तसंच हे वाचनाचा हा प्रकार आहे. आपल्या जीवनात वाचन जर असलं तर आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही. तर तुम्हाला आपल्या मुख्याध्यापकांनी एक फार चांगली सवय लावली आहे. तसेच त्यांच्या कल्पकतेतून एक अशी सुंदर अशी लायब्ररीसुद्धा आपण इथे बनवलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, त्याचा पूर्ण फायदा घ्या, खूप वाचन करा. तुम्हाला माहिती आहे का महात्मा फुलेंचे जे क्रांतिकारी विचार कसे तयार झाले? ते एक सगळे एक थॉमस पेन एक लेखक होते. त्यांचं राईट्स म्हणून एक पुस्तक त्यांनी वाचन केलं आणि तेव्हापासून त्यांच्या मनात क्रांतिकारी विचारांनी सुरुवात झाली. तसेच आपले सुभाषचंद्र बोस, तसेच आपले भगतसिंग, हे सगळे जे काही आपले नेते झालेत आणि हे जे क्रांतिकारी वीर झाले, हे सगळ्या जणांना वाचनाचं भयंकर वेड होतं. आजच्या या जगात जितके यशस्वी लोक आहेत त्यांचं जर आपण सर्वे केला तर 93% लोक वाचनामुळं त्या पोहोचीला आलेले आहेत. तर आजपासून कमीत कमी काय लिहिलं?
सुरू झाले पहिली दुसरी तिसरी ही दुसरी पहिली दुसरी गाडीने एसटीने आधी शूटिंग घेतात ते मग घेते फोटो एखादी आठवण असतेच बरं का आपली आणि माझी पुस्तकं वाचली त्यांची स्वतःच्या घरी 1,500 पुस्तकं आणि त्यांना त्यांच्या वाचनाच्या कामाबद्दल महाराष्ट्र शासनाने मंगेश पाडगावकर पुरस्कार दिलेला विनोद तावडेंच्या आणि त्या सगळ्या याच्यामध्ये विनोद तावडे सांस्कृतिक विनोद तावडे शिक्षण मंत्री सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्रातल्या अनेक वृत्तपत्रांनी अनेक मासिकांनी दूरदर्शननी त्यांच्यावर त्यांच्या मुलाखती केलेल्या आहेत आणि नगरमध्ये राहून पहाटे 4 वाजता उठून वाचतात ते पण एकीकडे भाजी विकायची आणि इकडे वाचन करायचे म्हणून त्यांना आपण बोलवलं. आकाशवाणी केंद्रावर पण मॅडमची मुलाखत